आणि बातमी जळगावमध्ये जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उडीद आणि मुगाच्या उत्पादनात 25 ते 30% घट होण्याचा अंदाज आहे। जिल्ह्यात 30 आणि 31 जुलै रोजी अतिवृष्टी झाली, त्यामुळे मूग, उडीद आणि कडधान्याच्या पिकाला प्रचंड फटका बसलाय। यंदा सरासरीपेक्षा तब्बल 16% मूग आणि उडदाची लागवड क्षेत्र हे वाढलेलं होतं। मात्र असं असूनही अतिवृष्टीमुळे आणि नदीकाठच्या शेतामधील पिकं ही अक्षरशः वाहून गेली, त्यामुळे उत्पादनाला फटका बसलाय। पारोळा, अमळनेर, जळगाव, चोपडा आणि धरणगाव या तालुक्यामध्ये मूग आणि उडदाचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय। त्यामुळे लागवड वाढली, मात्र अतिवृष्टीमुळे उत्पादन घटलंय, अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे। बातमी इंदापूरच्या भीमा नदी पात्रातनं आहे, कारण या ठिकाणी जलपर्णीचा विळखा पडलाय। जलपर्णीमुळे भीमा नदीत जलप्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलंय। पाण्याला उग्र वास येणं, यामुळे नागरिक त्रस्त आहेत। तर उजनी धरण आता 100% क्षमतेनं भरलेलं आहे। भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पाण्यासोबतच जलपर्णी वाहून आली आहे, त्यामुळे भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण वाढलेलं पाहायला मिळतंय।